कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं दूध पिऊन माझ्या बाळाचं, आता जोजो करायची। चला 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 जोजो करायला जाऊ आपण। हो जोजो करताना माझं बाळ, आपण आज जाऊ आणि जोजो करू। हा चला गाई गाई करायची। काय हो सरकार, कसला विचार करताय? हा आता विचार करून काय होणार नाही, गेली ती येळ। मला ना तुमच्याशी वादच घालायचा नाहीये। आता गो बया, कुठं गेला त्यो सरकारी तोरा? कुठं गेला? त्या तोऱ्यामुळेच घडलंय सगळं आजवर। होय का? म्हणजे इतक्या उशिरा अक्कल आली होय हो तुम्हाला? हो आली मला अक्कल, आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय। नाही नाही नाही, मला काय सांगू नका। ते जे काय आहे ना ते सगळं तुमच्या जवळ ठेवा बघा। पण सर साडी आवडली ना तुम्हाला नक्की? हो, त्याशिवाय घेतली का साडी मी? पण आत्या, अनिल सरांना ना तू आणखी चांगलं कापड घ्यायला पाहिजे होतं। अरे स्वप्नील, हे सुद्धा छान आहे, मला माहितीये त्यांची पसंती। झाली का खरेदी? हो झाली, अगदी मनासारखी खरेदी झाली बघ। आता गो बया, तू चालली का काय? नाही पण काय म्हणा, ह्या घरातल्यांना ना येड्याचा वारसाच आहे बघा। ही एक येडी घराबाहेर केली तर दोन सुना घरात येड्या होऊन बसल्यात। म्हणे तोंड सांभाळून बोल जरा। होय का? हे बघ ना, पुढं बघ काय सांडलेलं दिसतंय ते बघ। दूध? रुपाली आली होती का इकडे? होय, आणि स्वप्नील, औषधांचा तिच्यावर कसलाच परिणाम होत नाही असंच दिसतंय। असं का बोलताय सरकार? अरे तिच्यात काही फरकच जाणवत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की तिला आता दवाखान्यातच दाखल केलं पाहिजे। हा, आणि कायमची तिकडे ठेवा। मावशी, तुम्ही तिला भरीला घालताय हे माहितीये मला। आधी हिला घराच्या बाहेर काढा, म्हणजे घरातलं सगळं काही व्यवस्थित होईल। आता गो बया, मी जाते होय तशी। अगं तुझ्या या दादा संग लगीन करून आले मी, विसरली का काय तू? हा, तुझ्या लग्नात काय झालं होतं? तुझ्या लग्नात हा? नको ना आदाला लागू तायडी त्यांच्या। आपल्याला आधी रुपालीसाठी काहीतरी करायला पाहिजे। अहो सरकार, थांबा, मी बघतो। हे बघा, स्वप्नीला असं काहीतरी बोलल्यावर तो ध्यास घेतो बघा। रुक्मिणी, अगं तू रुपालीला बघितलंस का? मी तिला नीट बघितलंय, तिची अजूनच वाईट अवस्था झाली, काही फरक पडलेला नाहीये। उलट ती आता अजून बाळ जास्त करायला लागलीये। अरे दादा, रुपाली होईल की बरी, तू कशाला काळजी करतोयस? होय ग, पण त्यासाठी दवाखान्यात दाखल करायला लागेल, एवढा एकच उपाय आहे। वय ते बघूया आपण। तुम्हाला असं वाटतंय ना, मग ते बी करूया आपण। हा, एकीचं झालं, दुसरीचं काय? हा, ही तरी निदान घरात बाहुली घेऊन बाळ करत बसती, पण ती दुसरी अख्ख्या रस्त्याने गाव पालत घालती बाळ शोधायला। तिचं बघा पहिलं। आम्हाला काय करायचंय ना ते आम्ही आमचं बघतो। चल ग वहिनी आतमध्ये, काय हिच्या तोंडाला लागायचंय? चिखलात दगड टाकला ना की चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गायतोंडे, हा मॅडम. रिपोर्ट्स आले? हा, तेच बघत बसलो होतो। बघू द्या माझ्याकडे एकदा, मी नजरे खालून घालते। हो, तुमच्याचकडे घेऊन येणार होतो। अरे वा, जुगारांच्या अड्ड्यांचं, दारू पिऊन होणाऱ्या भांडणांचं आणि किरकोळ मारामारीचं प्रमाण खूपच कमी झालंय। हो मॅडम, आपले हे रिपोर्ट्स बघून आपले वरिष्ठ अधिकारी खूप खुश होणार आहेत। नक्कीच, अपर्णा मॅमच्या कामाला तर तोडच नाहीये, हेच खरंय। हो, खरंच आहे। मॅडममुळे कितीतरी कुटुंबाचं राहणीमान सुधारलंय, हे खूप महत्वाचं आहे। आणि मी आणि मॅडम ज्या शेतावाच्या घरी गेलो होतो ना, ते बाळ आहे म्हणत होत्या त्यावेळेस तिथेच का? हो तेव्हाच। अच्छा। त्या बाईंना सुद्धा एक लहान बाळ होतं, एकदम तान्हा। पण त्या बाईचा नवरा आहे ना, जुगारात पैसे उडवत होता। बघा, आता तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी वापरले जातील। येस, आपल्या मॅडमने कितीतरी लोकांचं भविष्य सुधारवलंय, पण मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते। अगदी माझ्या मनातलं बोललात। पण आय एम शुअर
आपल्या अपर्णा मॅडम यातनं नक्कीच बाहेर येतील. हो नक्कीच. मॅडम हं? मला काही ईमेल्स आलेत, ते मी चेक करू? हो हो नक्कीच. आणि ओके थे रिपोर्ट्स द्या पाठवून पुढे. हां ओके मॅडम, थँक्यू. वेलकम. अरे ही तर त्या शेतावरच्या घरातली बाई आहे, दीपा जाधव. करेक्ट. वेड्या ठोका घेऊन चालायची. हो नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो. आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. काय तोंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो मलाही येतोय, पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे. पण यांना जुळी मुलं कशी असू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधावं लागेल. काय तोंडे, सरकारी हॉस्पिटलचं स्टेटमेंट ओके, ते पुढे पाठवून द्या. हो काय झालं काय तोंडे, कसली गडबड? मॅडम, मला असं वाटतं अपर्णा मॅडम कदाचित बरोबर बोलत होत्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम ही माहिती बघा ना. हा हिरकणीचा डाटा आहे ना. हो मॅडम, पण यात एक नवीन माहिती आली आहे, तीच मी बघत होतो. कसली? मॅडम, या नवीन माहितीप्रमाणे दीपा जाधव या महिलेला जुळी मुलं आहेत, आणि याआधी त्या आपल्या योजनेचा लाभ घेत होत्या तेव्हा त्यांना फक्त एकच मूल होतं. काय सांगताय, म्हणजे त्या खोटं बोलल्या? हो मॅडम, कारण ह्यावेळेस येताना त्या 2 मुलं घेऊन आल्या होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहितीये काय? अपर्णा मॅडमना शेतामध्ये दीपाच्याच घराच्या बाहेर बाळाचा आवाज ऐकू आला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचा दिवस सुरू कसा होतो सांगा? सकाळी उठायचं, 10च्या सही कामं फटाफट 10 वाजता उठता? नाही, सकाळी 6 वाजता उठून 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत सगळे कामं आवरायची. पुढचं आपल्याला जे मुलांना शाळेत सोडणं, नंतर आपला फील्ड देणं. नाही, मी ठाण्याला राहते आता. मुलीला शाळेत गेली का मग आपल्या कामाला परत झोपायला नाही. मग शूटचं असेल, मग मेकअपचं कुठलं काम असेल त्या करते. कामात. पण हे म्हणजे नंतर ना, 12 नंतर? हां, 10 नंतर. 10 नंतर? 10 नंतर. तुम्ही? सर मी सकाळी 5:30ला उठते, त्याच्यानंतर मी वॉकला जाते, मॉर्निंग वॉक. त्याच्यानंतर माझं मुलीची स्कूल असते 8:15ची, सो मी त्याच्यात टिफिन बनवण्यात बिझी असते. तिला सोडून परत माझ्या मिस्टरांचा टिफिन असतो, त्यांना हे करते. त्याच्यानंतर 11ला तिला आणावं लागतं. नंतर जो म्हणजे मधला जो टाइम असतो दुपारचा, त्यावेळेस मी काही रील्स बघते मेकअप आर्टिस्ट, त्यामध्ये मला शिकायला भेटतं. मला खूप नॉलेज भेटतं माझ्या मेकअप रिलेटेड. नाही खूपच, मला कळतं दुपारी 2 ते 4 मध्ये. त्याच्यानंतर 4 ते 6 माझा क्लास असतो, सो मी ते शिकवते मुलांना. आणि संध्याकाळी परत माझं घरातलं काम वगैरे करता 10 वाजतात सगळं. आपण माझा वेळ सकाळी तर किती वाजता या? 5:30 म्हणाल्या. 5? माझी सकाळ 7:30 वाजता होऊन जाते सुरुवात. आणि त्यानंतर घरातले सगळे कामं वगैरे. हो अगं उठते का 7:30? तिला विश्वास नाही. बँकेत जायचं असतं 7:30 होणार सकाळ, बरोबर. पण सकाळी जी आवरण्याची कामं असतात ती मिस्टरच करतात ना? मदत? नाही, माझे मिस्टर खूप चांगले आहेत, अर्ध काम आवरून घेतात ते. आणि मला झोपायचं काम 7:30 पावणे 8 पर्यंत हे सगळं मिस्टर करतात. मी उठेपर्यंत आवरून करतात, मग डोळे उघडतात. नाही, माझ्या सासूबाई आहेत ना, त्या पण 7 ते 9 त्या करतात. माझ्या सासूबाई खरंच खूप चांगल्या आहेत. त्या म्हणजे टिफिन बनवायचं असतो सकाळी अर्ध त्या काम सासूबाई माझं बनवतात. आवडलेलं असतं अर्ध. मग मी उठून थोडंसं त्यांना हेल्प करते. आणि त्यानंतर मग थोडंसं म्हणजे ऑफिसचा काय, उचलून न्यायला डबा? नाही हो, चपात्या वगैरे करते. मला वाटलं नव्हतं की मी चपात्या वगैरे करेल, पण आता लग्न झाल्यानंतर ते सगळं करते मी. हे सगळे आठवड्यातून एकदा काय करता हे मी नाही विचारलं, रोजचं विचारतोय. रोज तुमच्या दोघींमध्ये बोलण्याची स्पर्धा लावली आणि या 4 जणींना जर परीक्षेत ठेवलं, 1 मिनिट, तर या दोघींमध्ये कोण जिंकेल? टॅली होईल. बरं, तुमचं लग्न कसं झालं? अरेंज कम लव. म्हणजे आईने ठरवलं, म्हणजे बघितलेलं. नंतर मग थोड्या वर्षाने आम्ही भेटलो. नंतर मग आम्ही
अरेंज केलं ते. बर तुमचं? राहुलची मला रिक्वेस्ट आली होती, त्याच्या थ्रू आमचं लग्न झालेलं आहे. आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि आम्ही पहिल्यापासून एकमेकांना ओळखत होतो. म्हणजे ओल्ड ज्युनियर के जी नाही म्हणता येणार, स्कूल्समध्ये अशी ओळख होती आमची. मग कॉलेजमध्ये वगैरे असं जास्त बोलणं वगैरे झालं. शाळेत कसे काय ओळखत होता? असे आपले इंटर स्कूल इव्हेंट्स वगैरे असतात ना, तेव्हा डान्स कॉम्पिटिशनमध्ये सगळे स्कूल्सवाले वगैरे येतात, तर तेव्हा आमची एक ओळख झाली होती. त्यानंतर त्या ओळख आम्ही पुढे नेत आम्ही आता एकत्र हो एकत्र राहायला लागलो. ॲक्च्युली खूप ओल्ड आमचं आहे रिलेशनशिप आणि मग ते आम्ही लव्हला थोडं अरेंज करून आमचं लग्न झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं तसं तर माझं अरेंज मॅरेजच आहे. तसं हा नाही म्हणजे असं झालं की आधी सगळ्यांनी अरेंजच केला तो, पण मध्ये मग परत नाही झालं. कोणाची दाढ दुखायला लागली? थोडे छोटे मोठे क्लॅशेस मध्ये नाही झालं. मग तोपर्यंत आम्ही एवढं बोलायचं एकमेकांशी की आम्ही ठरवलं की नाही करायचं तर एकमेकांशीच करायचं. मग तो आम्ही लव्ह मॅरेज अरेंज मध्ये मग कन्वर्ट केला. म्हणजे अरेंज लव्ह अरेंज अरेंज 3 टप्पे झाले. म्हणजे रूट कॅनलच आहे. तर इनफॅक्ट एवढे छोटे मोठे क्लॅशेस व्हायचे की आमच्या लग्नात पण साधा हारवरून पण किस्सा झाला होता की आमच्याकडून पण गळ्यात घालायचा हार आला होता आणि त्यांच्याकडून पण गळ्यात घालायचा. आणि तुम्ही कोणीच हार मानली नाही, दोन्ही घातले. ऍक्च्युली दोन्ही घातले, पण असं पण मध्ये एक सीन झाला की मी आमच्याकडचा हार जेव्हा घातला तो काढून, मग तिथे जरा रुसवाखुबी झाली. मग परत तो हार काढायला मग एका पॉईंटला झालं की आम्हीच उतरतो, फक्त हारच ठेवा स्टेजवरती. तर छोटे मोठे फार अरेंज मॅरेजमध्ये खूप छोटे मोठे रुसवे फुगवे असतात. म्हणजे कपड्यांवरून, आहेर देण्या घेण्यावरून प्लस सगळंच. हो काय? हा आणि ह्या सगळ्यात खरंय. हो त्या सगळ्यात पिसतात म्हणजे नवरा बायकोच. पण मला काही तसा एक्सपिरियन्स नाही. माझं लव्ह मॅरेज ना, मला असं आहेरचं वगैरे असं काही आम्हाला तुम्हाला बाहेरच आहेरचं काहीच नाही. आता आपण तिकडे जाऊ. थांबा, आता मोठी मेन स्टोरी आहे, हार्टची रिलेटेड स्टोरी आहे. आम्ही ॲक्च्युली KM हॉस्पिटललाच भेटलो. आम्ही ते मास्टर ऑफ सर्जरी करत होते. मी नर्सिंगच्या ट्रेनिंगला फायनल इयर्सला होते, तेव्हा त्यांची एंट्री झाली होती. पण बेसिकली आम्ही काम करता करता जशी काम करताना ओळख होती तशीच झाली होती. पण 1 वर्षानंतर त्यांनी मला प्रपोज केलं. तर आय वॉज शॉक की अरे माझ्या डोक्यात तर म्हणजे मी तर इथे शिकण्याचं तर आमचे वाद झाले. म्हणजे बेसिकली त्यांनी वाद केलाच नाही, मीच वाद केला. ते काय मास्टरी आहे. मी सांगितलं की मी इथे फक्त एज्युकेशनसाठी आली आहे. त्यांनी मला प्रपोज केलं तर मी सांगितलं की नाही, मी याच्यामध्ये सिरियस नाही आहे, तर आता फ्रेंडशिप पण नको आणि काहीच नको अरे वा. असं मी सांगितलं. त्याच्यानंतर मी त्यांना इग्नोर करायला लागले. जसे ते या वॉर्डमधून यायचे तर मी इकडून निघून जायचे, असे सगळे सीन केले. पण ते त्यांनी खूप सिरियसली घेतलं होतं. मग त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला बोलवलं. मग ते आले, ते माझ्या हॉस्टेलच्या बाहेर उभे होते भेटायला आणि त्यांनी मला भेटले. परत एक दिवस ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते. काय रोमॅन्टिक जागा आहे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. असं म्हणजे मग मला असं वाटलं की नाही, हे कुठेतरी सिरियस मॅटर सुरू आहे. मग शेवटी का होकार का दिला? मग दिला कारण मग घरच्यांनी सांगितलं की नाही. म्हणजे बस तुम्ही आता- नाही, मनापासून दिला, घरचे बोलले दिला, म्हणून. दिला. नंतर मग त्यांचे पॅरेंट्स आल्यानंतर मग मला जरा पॉझिटिव्हिटी सुरू झाली. मग मी माझं एज्युकेशन तिथे आता किती वर्ष झाली झाल्यानंतर लग्नाला? आता 17 वर्ष झाली. आता कसं वाटतंय? मस्त, मग तेव्हा तो जो घेतला निर्णय तो योग्य बेस्ट होता? बेस्ट. म्हणजे मी ऍक्च्युली तेव्हा रिफ्यूज करत होते, पण मग घरच्यांनी, माझे वडील आले, माझ्या वडिलांनी त्यांना भेटले. मग ते भेटले, मग त्यांनी पण सांगितलं नाही, मुलगा चांगला आहे, शेवटपर्यंत तुला साथ देणार आणि तू बडबड करणार, तू ऐकणार, हे पण मला माहिती आहे. हो तसंच आहे ना. मग तसंच आहे, एकदम छान छान. गुड मॉर्निंग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या बाईन तिच्या पोरासाठी आपल्या घरात पोलीस हाडल्यात. आता माझ्या पोरांसाठी मी काय करतोय तर बघच म्हणाव त्या का. काय आता तू काहीतरी भलताच करू नकोस हा. कित्या तुका कित्या पुळकोयलो तिचं. नाही नाही, माका तिचो कशाक पुळको हा. अगो माका काळजी वाटते ना घराची. आता तू बघ हा, माझ्या भावांचो काय पण दोष नव्हतो, तरी पोलीस त्यांना घेऊन गेलेत की नाही हा. अजून चौकशी संपली नाहीये का ह्यांची?
किती वेळ झालाय. मंजू, अगं श्रीनू गेलो ना, तो घेऊन येत त्यांका. अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. वाटलं होतं घरात शुभ कार्य घडतंय, पण हे लग्न ठरल्यापासून घरात सगळं अशुभच घडतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. रघुनाथा, अहो अहो काय झालं? काय विचारलं तुम्हाला तिकडे? बोला ना, काय झालं? हा मामी, अगं काही नाही, उगाच खूप वेळ थांबवून ठेवलं होतं. मग सोडल्याने कसा? मग त्यांना सांगितलं पुरावा असेल तर बोला, नाहीतर मग स्टेटमेंट घ्या आणि सोडून द्या. बरा झाला तू बोललंस, नाहीतर रात्र पोलीस स्टेशनात काढूची लागली असती. गो काहीतरी काय बोलतस? अगे पोटात अन्नाचा एक कण नाही. 4 घास जरा गरम खाऊन घेतले असते ना तर बरा वाटला असता. थोडा हो काय गो, एवढा सगळा झाल्यानंतर सुखाने घास जाईल असं वाटतं तुका? करून चौरून आपला नामा निराळा असल्यासारखा दाखवता. आई, 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 मला माहिती आहे तुम्ही खूप दुखावले गेलात आणि त्याला कुठेतरी कारण मीच आहे. आता नीरजने परत येणं हा एकच मार्ग आहे, पण कोण घेऊन येईल त्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? चल उठ, जेवून घे. गेट अप. नीरज सरांनी काही खाल्लं असेल का? हे कळल्याशिवाय मी कसं काय खाऊ? हे सगळं ना आज माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे दादांना, काकांना, सगळ्यांसमोर मान खाली घालून जावं लागलं. माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतोय. बरोबर. निशी प्लीज प्लीज तू शांत हो ना. निशी तू शांत हो प्लीज. जे काही होत त्याच्यात तुझी काहीच चूक नाही. निशी प्लीज प्लीज तू रडू नको, शांत हो. असं नाहीये, मला माहितीये माझ्यामुळे दादांचा विश्वास मोडलाय. नीरज सर जे काही करतात ना ते आमच्यासाठी, माझ्यासाठी करतात, पण माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. तू मला किती समजावलंस ना तरी तरी मला माहितीये हे सगळं माझ्यामुळे. प्लीज असं काही नाहीये.
देवा, मी प्रेम केलंय, माझी चूक आहे का? आणि जर चूक झाली असेल ना तर त्याची शिक्षा तू मला दे. मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. तू न मागता मला सगळं दिलंस. पण तुझ्याजवळ आज एक गोष्ट मागते. नीरज सरांना सुखरूप घरी घेऊन ये. दादा खोत म्हणजे या गावचा अभिमान होतो, पण आता काय रवलेला नाही. खोत म्हणजे नाव मोठा आणि लक्षण खोटा झालेला. उभाताई, उभाताई, काय करताय? सावकाश उभाताई, चटका लागला ना? ठीक आहे, थांबा थांबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, निशीची अवस्था मला बघवत नाहीये. कंटिन्युअसली विचार करते ती, आणि सारखा तोच प्रश्न, नीरज सर सापडले का? काय उत्तर देऊ मी तिला? दादा मामाची सुद्धा काही वेगळी अवस्था नाही आहे. ओवी त्याला या गावात मान आहे, आदर आहे. आज त्या सगळ्यालाच तडा गेलाय ग. आजपर्यंत दादा मामा ताट मानेने या गावात वावरला होता. पहिल्यांदा त्याला स्वतःची मान झुकवावी लागली. मी त्याला एक कधीच सहन होणार नाही, आणि मलाही. ओवी, याआधी कधीच मी त्याला असं पाहिलं नाहीये का? या सगळ्यात मी सुद्धा दोषी आहे. श्रीनिवास, प्लीज प्लीज काम डाऊन. तू शांत हो ना. अँड मला सांग, तू गिव्ह अप करून कसं चालणार आहे? श्रीनिवास, तिकडे निशिना देवघरातून बाहेर यायलाही तयार नाहीये. मला टेन्शन येतंय की नीरज सापडला नाही तर तिची अवस्था काय होणार आहे. सो या सगळ्यात आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना. हो अगं, पण आपण त्याला सगळीकडे शोधलं, तो कुठेच सापडला नाही अगं. तो सापडला तरच सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल श्रीनिवास. सगळ्यांच्या मनावरचं ओझं दूर होईल. विल हॅव टू फाइंड हिम. पण कुठे? सगळीकडे तर शोधून झालं आपलं. कुठेतरी तर असेल ना तो. आपण अजून टाइम नाही वेस्ट करू शकत. हो, आपण उद्या अख्खं गाव पुन्हा पालथे घालू. या घरावरचे आरोप दूर करण्यासाठी, निशीसाठी आपण त्याला पुन्हा शोधू. हा श्रीनिवास, निशीचे प्रेयर्स आपल्याला नक्की हेल्प करतील. आणि दादा मामाचा खरेपणा आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल. बाय, माझे फोन उचल. ही एक बया फोन उचलत नाही. रागावून बसले असेल काल फुगून. इथे दादा पण चिडलेलो. या दोघांच्या भांडणात ना माझ्यासारख्या गरीबाचा जीव जायचा. त्या नीरजच्या आईने रागाच्या भरात माझा बिंग फोडला ना, तर दादा काही मग सोडणार नाही. उगाच पडलाय त्या पैशाच्या मोहात. मागत राहताना काय कळतच नाही काय करायचं आता. देवा, तू सांग बाबा, आता काय करू? मग काय सुचत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. निघायचं. हो बाबा, मला काळजी वाटते नेत्राची. ही अशा निर्जन स्थळी जाणार इतक्या रात्री यज्ञासाठी काही झालं तर? आत्या, जर धोका पत्करल्याने विरोचकाचा पराभव होणार असेल किंवा विरोचक 4 पावलं जरी मागे जाणार असेल तर मी कोणताही धोका पत्करायला तयार आहे. हो नेत्रा, पण देवी आई आहे ना माझ्या पाठीशी. ती मला काही होऊ देणार नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण करायला चालले. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होणार. बाबा, तुम्ही सुद्धा नका काळजी करू माझी. खरं तर खूप भीती वाटते आणि काळजी वाटणं साहजिक आहे का, पण प्रत्येक वेळा तू अशी निडरपणे उभी राहतेस, मला तुझा अभिमान वाटतो. नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिकडे एकटी चालली आहेस. कुठलीही कसलीही अडचण आली लगेच कळव. हो बाबा. त्रिनयना देवीची मुलगी म्हणून तू या युद्धाला सामोरी जातेस, स्वतःचं कर्तव्य पूर्ण करतेस, मान्य आहे का मला. पण बाळा, तू माझ्याकरता माझी सून आहेस, माझी मुलगी आहेस ग. मी म्हणून काळजी वाटते. जप स्वतःला. मला काही होणार नाही बाबा. आणि काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. दार बंद आहे म्हणजे हे सगळे आतच आहेत. काय करू? रूप बदलून खिडकीतून आत जाऊ का? नाही, नको. आता आणखी काही जाणून घ्यायचं नाहीये. इथेच थांबून वाट बघते. निघूया. येते आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. बाबा, इथे मित्रा, बुवानं शोधायला मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा इथूनच गेलो होतो. तेव्हा इथे जंगल होतं. मागे मी आणि अद्वैत बुवानं शोधायला आलो तेव्हा इथेही वस्ती होती. पण बुवा म्हणालेत ना, समांतर जगाकडे, विश्वाकडे जाणारा हाच मार्ग असणार. तुला इथूनच जावं लागेल.
बाबा इंद्राणी, हा त्या बोला. नेत्रा, तुम्ही पोचलात का? नाही अजून. बर. अस्तिका, बोला ना, काय झालं? तुम्ही निघालात तेव्हा ती इथे माझ्याशी बोलायला आली होती आणि त्याच्यानंतर ती म्हणाली की मी कॉफी करून आणते. आणि ती कॉफी करायला गेली आणि बराच वेळ झाला ती परत आलीच नाही. मग मी घरभर शोधलं पण ती कुठेच नाहीये. अस्तिका घरात नाहीये? नाही. तर मग गेली कुठे? माहित नाही. कोणी तिला घराबाहेर जाताना पाहिलं का? नाही, घरातल्या कुणीही बघितलेलं नाही तिला. मग आता? मला तुझं म्हणणं पटतंय. त्या अस्तिकाची खरंच काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, तू गेल्यावरच कशी गायब झाली ती आणि अचानक गेली कुठे? आत्या, मला कळतंय हे सगळंच गोंधळात टाकणार आहे, पण आता मला यज्ञासाठी जायला हवं. कदाचित यज्ञ झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. तू जा यज्ञाला. मी फक्त सावध करण्यासाठी फोन केला होता आणि काही लागलं तर मला फोन कर. हो आत्या, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही काही एकच संस्था चालवतो काय? हा, राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि काम कामाच्या जागी. काय आम्ही जर का राजकारण करायला लागलो तुम्हालाही जड जाईल. हो, आम्ही जे सांगितलं तेवढं फक्त करा. हा हा, ते सगळं बघू आपण नंतर. हा हा, बरोबर. नाही ठीक आहे, आम्ही बोलतो तुमच्याशी नंतर. ठेवतो. हे काय नमस्कार केलात आणि आशीर्वाद न घेताच चाललात वय? नाही म्हणलं, तुमचा महत्वाचा काहीतरी फोन चालू होता. तुमचा आशीर्वाद काय आहेच की आमच्या पाठीशी, आम्हाला माहितच आहे. ते खरं आहे, पण कधी कधी आम्हाला काय वाटतं माहितीये का, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो एका कारणासाठी आणि तुम्ही त्याचा वापर दुसऱ्याच कारणासाठी करताय. म्हणजे काय, मला काय कळलं नाही. काय कशाविषयी बोलताय? असं म्हणजे आम्हाला सांगायचं नाही असं ठरवलंय वय तुम्ही? हाय काय आता तुमच्यापासून काय लपवणार आहे मी? काय सांगू, सांगा की. सगळं सांगतो. तुमच्यापासून कुठं काय लपवतो? वा, सगळं करून सवरून हे वर वयन की. हो आईसाहेब, कोड्यात बोलू नका बरं. काय काय सांगा की. आता केलंय तुम्ही आणि सांगायचं आम्ही. बर, आता आम्ही सांगतो. तुम्ही सुनबाईंना मदत केलती असं आमच्या कानावर आलंय. आलोय तुमच्या कानावर. कोणी सांगितलं? आता कोणी सांगितलं, कसं सांगितलं, कधी सांगितलं, हे फाटे कशापायी फोडताय? तुम्ही त्यासनी मदत केलती का नाही ते सांगा. केलती मदत. का? कुणाला विचारून केलती? आम्हाला विचारलं होतं तुम्ही? पण त्यासनी भेटलो नाही मी. तुम्हाला दिलेला शब्द नाही मोडला मी. पण मदत तर केलती ना व? आता मदत केली मग त्या काय वैरी आहेत माझ्या का तुमच्या वैरी आहेत त्या? अहो तुमच्या नसतील, आमच्या बी नाहीत, पण त्यांनी आमच्याशी वैर धरलंय का नाही सांगा. नाही नाही, वैर कसलं. आता एखादी गोष्ट ते सिद्ध करायला चालल्या होत्या, ती काही सिद्ध झाली नाही एवढंच. त्याच्या पलीकडे काय वैर कशाला? असं म्हणजे सगळं तुम्हाला दिसत असून बी तुम्ही डोळं झाक करायलाय? नाही नाही, प्रश्न तो नाहीच आहे आईचा. खाली कुठं बस, इकडे बस. असू दे. ऐका बघा, तुम्हीच म्हणलं होतं का नाही, तेव्हा त्यांच्या घरात बी कोणीच नव्हतं. नेसत्या साडीनिशी बाहेर पडल्या होत्या त्या. त्यांच्याजवळ काय नव्हतं आणि रात्र कशी काढली असती त्यांनी.
तुम्ही साधा विचार करा, काही बरं वाईट झालं असतं, कुणावर आलं असतं? असं म्हणजे आमची इब्रत जपण्यासाठी तुम्ही त्यासनी मदत केली असं तुमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला स्वतःला त्यांच्याबद्दल काय बी वाटत नाही असं समजायचं काय आम्ही? नाही तसं नाही, पण दोन्ही बी गोष्टी झाल्या असं समजा की. आम्हाला त्यांची काळजी होतीच, नाही असं नाही. बघा तसं बघायला गेलं तर त्यांच्या जागी कुणी बी माणूस असता तरी मी हे केलंच असतं, माणुसकीच्या नात्याने केलं असतं. मग त्याच्यात नवरा बायको असणं किंवा काय घरची भांडणं झालती वगैरे जे काय असतील त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. साधी माणुसकीच्या नात्याने केलेली गोष्ट होती. लांब कशाला, आपण एवढ्या देणग्या देतोय अनाथाश्रमाला म्हणा, वृद्धाश्रमाला म्हणा, ती माणसं कोण असतात आपली ओळखीची ना पाळखीची, त्यांच्यासाठी आपण एवढं करतोय. अहो घरच्या माणसासाठी तर मग आपण जीव घाण ठेवू पण त्यासनी मदत करू. आणि ही शिकवण तुमची आहे साहेब, आहे का नाही? वा, आवडला मस्त. पण तुम्ही त्यासनी भेटला नाही ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो अक्षरा, मी बोलतोय बाळा. बोला बाबा. अक्षरा बाळा, तुझा आवाज ऐकला आणि आत्ता जरा बरं वाटलं. काय सांगू बाळा तुला, तू गेल्यापासून खूप अस्वस्थ वाटतं इथे. माझं कशात लक्ष लागत नाहीये का? तू कशी आहेस बाळा? मी तुला काय विचारतोय, मला माहितीये तू कशी असशील, तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल. या सगळ्यासाठी माफ करशील बाळा मला. घरचा करता पुरुष ना करता झाला म्हणून हे सगळं घडलं. माझ्या डोळ्यासमोर तू घरातून बाहेर गेलीस, मी काही करू शकलो नाही. बाबा तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? माझाच तर संबंध आहे ना. एक घोडचूक जी घडली माझ्या हातून काही वर्षांपूर्वी, त्याचीच तर फळ तुम्हाला भोगायला लागतात. आय एम सॉरी बाळा. बाबा तुम्ही प्लीज मनाला लावून नका घेऊ. हा आता मला होतोय थोडा त्रास, पण होईल हळूहळू कमी. काळ सगळ्यावरचं औषध असतं, हो की नाही? अक्षरा तू असं निर्वाणीचं बोलू नकोस बाळा. तू समारोपाचं बोलू नको. तुला या घरामध्ये परत यायचंय. कुठल्याही परिस्थितीत तू इथे परत येणार आहेस. तू शब्द दिलायस बाळा. मग तुझ्या लक्षात आहे ना? तू जाताना सुद्धा मी तुला ओरडून सांगत होतो, अक्षरा मला दिलेला शब्द पाळ. आणि तुला त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी हा फोन केलाय तुला. तुला माहिती आहे अक्षरा, हा फोन तुला करायसाठी किती प्रयत्न, किती सायास करायला लागलेत मला. देव भलं करू त्या आईंचं, त्यांचा फोन दिला मला. बाळा तू या घरात परत येणार आहेस. बाबा आता कोणी कुणाला दिलेला शब्द पाळायचा, कुणासाठी पाळायचा, मला तर काहीच कळत नाहीये. सगळं कोडच आहे. अक्षरा तू कुठलाच निगेटिव्ह विचार आता करू नकोस. प्रयत्न कर. तू फक्त एवढं डोक्यात ठेव की तुला या घरात परत यायचंय कुठल्याही परिस्थितीत. बाबा कसं शक्य आहे मला आता परत येणं? चला, वाईटात एक गोष्ट चांगली मिळाली. म्हणजे तू आत्ता म्हणालीस की मी आत्ता कशी परत येणार. याचा अर्थ तू आत्ता नाही पण कधीतरी परत येणार आहेस. अक्षरा तू कधीतरी या घरात परत येणार आहेस या आशेवर मी दिवस काढीन बाळा. मी वाट बघतोय तुझी, लक्षात ठेव. बाबा बाळा माझ्या मुलीच्या जागी आणि माफ कर मला जमलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.